त्यामुळे जबरदस्त सगळं अपडेट. षटक क्रमांक पहिला आणि मास्टर माइंड ऑफ रोहा म्हणून ज्याची ओळख आहे, रोहा तालुक्यातील पहिला बायकर मॅन अर्थातच मास्टर माइंड तेजस नरे बॉलिंग मार्कवरती. हे बॅटल खरं तर प्रत्येक प्रेक्षकाला बघायचं होतं, नाही पण स्ट्रायकिंग एंडवरती सागर बोबाड आहेत. जेव्हा राजू वाघमारे येतील तेव्हा बॅटल बघण्यासाठी प्रेक्षकांच्या नजरा उत्सुक असतील. जेव्हा बॉलिंग मार्कवरती तेजस आणि स्ट्रायकिंग एंडवरती राजू वाघमारे येईल ते बॅटल इंटरेस्टिंग असेल. मास्टर सुरुवात करूया. तेजस आपण ये संपारचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा. 6 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेस आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सागर बोबाडसाठी. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय तेजस नरेच्या विरोधामध्ये. फटका चांगला बेमिसाल टायमिंग आहे. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॉल सीमा पार. R26 हॉटेल चौकार. ऑन साइडला स्लॉट मध्ये आला व पिच बॉल त्याला स्वीप करून पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरनं मारलाय पहिला. 4 धावा. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा होता. थ्रू दी कव्हर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. आता मात्र चेंडू डायव्हर्ट झालाय कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. सागर बोबडने स्वागत केलंय तेजस नरेचं सलगच्या 2 चौकारांनी. अगुडे या बॉल नंतर पुन्हा आवडेल पाहायला ऍक्शन रिप्ले. येस, वॉट अ शॉट, वॉट अ क्लास. तो फटका खेळल्यानंतर हल्लाही नाही. तो कॉन्फिडन्स होता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं सेम शॉट पण रिझन थोडा वेगळा आपल्याला पाहायला मिळाला. सावध रहा. त्या बॅनरला जाऊन हिट केला आणि सागर बोबडने सांगितलं तेजसला की सावध रहा, अब मैं आ गया हूं. 4 रन. च्या 3 बॉल वरती 3 चौकार ठोकल्यात. 12 धावांची तब्बल वसुली झाली आहे. चायनामन गोलंदाज तेजस यावेळेस ऑन साइडला मिड ऑनचा डोक्यावर खेळायचा आहे. 2 फिल्डर आहेत आणि तेजस नरेनं 3 चौकारांचं प्रत्युत्तर दिलंय. सागर बोबडला तंबूचा रस्ता दाखवलाय. मिड ऑन मध्ये टिपलाय असेल आणि संपलाय सागर बोबडचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या गड्याची कत्तल गेले तेजस नरेनं. आय थिंक रिदे 11 विरजोलीचा अगेन्स्ट. तेव्हा देखील निलेश मस्करला तो धावांचा मोह आवरता आला नव्हता. 14 आल्या होत्या तरी आणि आता 12 आल्या होत्या तरी सागर बोबडला धावांचा मोह आवरता आला नाही. ऑन साइडला विशाल आक्रमक होतोय आता. स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये त्याचा फायदा विशालने उचललाय. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. आपण विचार करतो बॅटल पाहायला मिळेल आपल्याला राजू आणि तेजस पण सागरने 3 चौकार लगावले त्यानंतर विकेट आणि आता विशालने आल्याला स्वागत केलंय. चौकार आलाय म्हणजे तेजस नरेच्या विरोधात मारणार तर चौकार नाहीतर काही नाही. 16 धावा खर्च करतो तेजस. महत्वपूर्ण फलंदाज आहे. ऑन साइडला विशाल देखील आता हात खोलतोय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार. या ओव्हर मधला 5वा चौकार तेजस नरे फार महागडा ठरला आणि एका मोठ्या षटकाची समाप्ती. 20 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. आई सासावली तुळशी फायटर्ससाठी स्वतः संघ मालकाने यापूर्वी दमदार कामगिरी केली. तेजस नरेश सलगच्या दुसरा मॅच मध्ये थोडा महागडा ठरला. विनर विनर ही लढत आपण पाहतोय. विजयी संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑन ड्राईव्ह करायचा होता, कोणती धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती या ओव्हरमध्ये क्रिएट झाले. प्रेशर आणि फक्त प्रेशर बॅटिंग साईडवर. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 चौकार आले होते. 20 धावांची वसुली झाली आणि या ओव्हरमध्ये आल्या फक्त 5 पहिल्या 5 मध्ये, ज्यामध्ये 1 विकेट सामील आहे. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 संपुष्टात. बॉल तयार. आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑनसाईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, गुडघा वाकवला होता पण फटका मोठा खेळता आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. षटक क्रमांक 3 आणि आता प्रणय कदमला आपण पाहतो. ज्या प्रणय कदमने आई सासाईवाली तुळशी फायटर्ससाठी लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा रिद 11 विरजोलीच्या अगेन्स्ट टीम खेळत होती तेव्हा फक्त 2 वाईडच्या धावा आणि 1 सिंगल बॅटने खर्च केली होती, पण त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलं. आडव्या बॅटने फटका सजवलाय पण डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. विकेट मिळाली प्रणय कदमला. आणखीन एका गड्याची कत्तल. 3री विकेट. प्रणय कदम. कदम कदम बढायचा, जीत के तू गीत गायचा. आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये सासाईवाली तुळशी फायटर्स संघामध्ये प्रणय कदमचा वाटा मोठा आहे. ऑन साईडला खेळायचा होता. स्विंग आणि मिस. प्रणय कदमनं दमदार छाप सोडली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये जर 3 धावांचा षटक हाता येऊ शकतो प्रणय तर काही करू शकतो. स्लॉग ओव्हर जिथे बॅट्समन नेहमी हावी होताना पाहायला मिळतात, मोठ्या फटक्यासाठी एक्सायटेड असतात, तिथे आपण पाहतोय फक्त 3 धावा त्याने यापूर्वी खर्च केले होते. आणि आता देखील 3 बॉलमध्ये 1 विकेट त्याने मिळवले. एकही धाव खर्च केली नाहीये. सोडून दिल्या यावेळेस. खराब चेंडू. वाईट बॉलचा इशारा अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. विशाल अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग इनवरती आहे. सिंगल डबल यापूर्वीच्या मॅचमध्ये त्याने गेम सुरू ठेवला होता. या मॅचमध्ये देखील 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. तेही तेजस नरेच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर होता, एक स्क्वेअर लेगला पाठवला. कल्पेश वाळन झालाय. महत्वपूर्ण गोलंदाज हा देखील आहे खरं तर शिवादने 11 साठी, पण आता जबाबदारी जी आहे ती त्याला स्वीकारावी लागेलच. पण सध्या जबाबदारी संघाची दमदार स्वीकारली आहे गोलंदाजानं. काय ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळते. मार्जिन ऑफ एरर जेव्हा तुमचं कमी होतं सक्सेस रेट वाढतं. मी यापूर्वी वारंवार ही गोष्ट सांगितली की ॲज अ बॉलर तुम्हाला कंट्रोलमध्ये असणं फार महत्त्वाचं. नियंत्रित गोलंदाजी, डिसिप्लिन बॉलिंग अटॅक तुमचा असेल तर नो डाऊट दर्जेदार कामगिरी तुमची होईल.
आणि हा डिसिप्लिन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला प्रणय कदमच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतोय, ॲक्युरसी पहा त्याची जबरदस्त, कन्सिस्टंटली चांगली गोलंदाजी करतोय. सातत्य यशाकडे वाटचाल करण्यामागे तुमचं पहिलं कारण असायला हवं आणि सध्या त्या सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती चेंडू आता तो ॲक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवर. लेफ्ट आर्म बॉलर रायटी बॅटरसाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे बॅट्समन देखील जास्त बाहेर जातोय. तो देखील हुशार आहे, गोलंदाज फॉलो करतोय समोर. पण यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बाहेर येणारे चेंडू होते पण फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे ठेवले होते, त्यांच्याकडून झाली चूक आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे विकेट मिळायला हवी होती तिथे मिळालाय धावा 4, जीवनदान मिळालंय. ते अर्थातच आपण पाहतोय फलंदाज कल्पेश वाळंजला आणि षटक क्रमांक 3 झालाय पूर्ण. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना शिवादना 11. वळूया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं तर एकंदरीत 30. 3 विकेट 3 गड्यांची कत्तल होत असताना 30 धावा धावफलकावरती विशाल आणि कल्पेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाज वैभव मोहितेला आपण पाहणार आहोत. वैभव मोहिते बॉलिंग मार्कवरती येतोय. चौथा षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. आपण षटक क्रमांक 4 आणि 4थ्या विकल्पाचा वापर केला जातो, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे लास्ट 2 ओव्हरमध्ये कुठेतरी मुख्य गोलंदाज पुन्हा मिळतील आपल्याला पाहायला, किंवा जो गोलंदाज पहिल्या 4 मध्ये चांगली बॉलिंग करेल कदाचित त्याला रिपीट करेल. काहीतरी स्ट्रॅटेजी असेल, हेच तर ओळखता येत नाही. तेजस नरेचे कॅप्टन्सी जेव्हा असते तेव्हा अनुमान लावणं, प्रेडिक्शन करणं तो कठीण होऊन जातं. पण सध्या आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती झाली. वैभव मोहितेला आपण पाहतो. ज्या प्रकारे सुरुवात प्रणय कदमनं डॉट बॉलने केली होती तशी सुरुवात वैभव देखील करतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती दोन्ही षटकांमध्ये चौकार आला आणि त्यानंतर पुढच्या दोन्ही ओव्हरमधील पहिला बॉल डॉट आला होता. वाईट बॉलचा इशारा पंचाचा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव दूर ठेवला, स्टेप आउट केलं बॅट्समनने. विशाल 31. 31 धावा धावफलकावर. मॅनेजमेंट टीम मधून आमच्या सपोर्ट जास्त कोणाला असेल आता हा प्रश्न पडलाय. एका बाजूला सागर आहे, दुसऱ्या बाजूला तेजस नरे आहे. येस डेफिनेटली. अगदी आपण पाहिलं तर क्वालिफाय झाल्याच्या नंतर महत्वपूर्ण ती गोष्ट आहे राजू दादा. अगदी येस, जो जिंकेल त्याच्या बाजूने आम्ही. वैभव मोहिते पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विशाल स्ट्रायकिंग इनवर. 2 चौकार खेळला होता विशाल, पण यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल.
चौथ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका गड्याची कत्तल केली आहे. वैभव मोहितेच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळते. धक्का चौथा 33 वर बॅटिंग करताना श्री दत्तकृपा मुळगाव शिवाद 11ला. हरा कोस्तेकर थोडा आराम फरमावतात. दुपारचं सत्र आहे, मेहनत भरपूर ऑलरेडी त्यांनी केलेली आहे. प्रत्येकाची मेहनत आहे रुवा स्पोर्ट्समध्ये आणि प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक सदस्य करताना आपल्याला पाहायला मिळतो. आकाश कडव, योगेश गंबे, हरा कोस्तेकर आणि ऑल टीम. नैतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वैभव मोहितेला आपण पाहत आहोत बॉलिंग मार्कवर. 3 मध्ये 3 खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. बॉल तयार. फटका उंचावलाय, फार उंच गेलाय, लांब तितका नाहीये, लांबी कमी आणि पुन्हा एकदा चूक. आणि इथे मात्र काय घडलंय बघा, दुर्दैवीरित्या फलंदाज बाद झालाय. आसमान से गिरे और खजूर में अटके. आता ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चिडिया चुप गई खेत. कॅच सोडली पण रनआउटचा चान्स मात्र गमावला नाहीये. धावचीच्या स्वरूपात मात्र आपण पाहतोय फलंदाज होते बाद. निम्मा संघ गारात. प्रतीक येतो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात दाखल झाला, ज्याचं कारण 5 विकेट तब्बल गमावल्यात. अवघ्या 34 आकड्यावरती मोहितेने चांगली बॉलिंग केली. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, उंची भरपूर आहे. पुन्हा एकदा असं वाटतंय की लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचलेत एका पाठोपाठ एक. आणि या डावातील चौथा झेल टिपलाय क्षेत्ररक्षक सार्थकला आपण पाहतोय. 6व्या गड्याची कत्तल. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. जणू काही बॅटच्या स्टिकर एंड वरती बॉल लागला आणि त्यानंतर मात्र हा झेल कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपला सपोर्ट आणि आपलं प्रेम जर असेल तर कदाचित येणाऱ्या पुढील 4 दिवसांमध्ये 20,000 देखील आपल्याला पाहायला मिळतील. यशस्वी 20,000चा टप्पा. गतवर्षी मला आठवतं योगेश गंबे आपले 10,000 पूर्ण झाले होते RTPL दरम्यान. आणि त्यानंतर आपण 15,000चा टप्पा ओलांडला. आता 20,000चा टप्प्याजवळ आपण आलेलो आहोत. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर सफलतेकडे धीमी का होईना पण सुंदर वाटचाल आपल्याला रोवा स्पोर्ट्सची पाहायला मिळते.
मी नेहमी उल्लेख करतो की अल्पावधीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय झालेली वाहिनी रुहा स्पोर्ट्स. षटक क्रमांक 14 पूर्ण. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर. 35 लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांचे कत्तल. 35 धावा धाफलकावरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण. बॅटची हेल्दी यायचं. बॉल हवेमध्ये होता. आता खिरकी घेतले चेंडूने. डायव्हर्ट झाला चेंडू. मागे प्रोटेक्शन आहे सुदैवाने. तेजस नरे होते. अनुमान लावता आला नाही तेजसला अगदी. यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय दमदार हिट. पण क्षेत्ररक्षक आहेत. आता एक्झॅक्टली काय घडलंय पंचांकडे पाहिलं जातंय. लीगल डिसिजन अंपायरचा. 4 धावा. फिल्डिंग मध्ये थोडं वारंवार परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतात. यार यावेळेस देखील आपण पाहतोय उंच हवेत गेला चेंडू. वारंवार चेंडू उंच हवेत जातात पण ती लांबी तेवढी मिळत नाहीये. आणि पुन्हा एकदा आणखीन एक चांगला झेल टिपलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वैभवला तिकडे आपण पाहतोय चांगला झेल घेतलाय. आणखीन एका गड्याची कत्तल. प्रणय बॉलिंग मार्कवर. कट करायचा होता त्यावेळेस. सरळ रेषेत निघून चाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रणय कदम येतो पुन्हा एकदा. प्रणय कदम पहिल्या स्पेलमध्ये देखील फार चांगला इम्पॅक्ट त्याने टाकला होता. या स्पेलमध्ये देखील आपण पाहिलं तर 4 मध्ये 6 खर्च केल्यात. इकॉनॉमिकल ठरला आतापर्यंत. ॲब्सोल्युटली फंटॅस्टिक बॉलिंग फ्रॉम प्रणय कदम. दूर ठेवला यावेळेस. वाईड यॉर्करचा विकल्प वापरण्याचा प्रयत्न केला होता पण जास्त दूर राहिला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन इथे मात्र प्राप्त केली जाईल. आणखीन एक चांगला बॉल. ऍक्शन डिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे आता या बॉलचा देखील. लेफ्ट आर्म बॉलर प्रणय कदम पुढ्यातून अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळलाय. बॉल तयार. शेवटचा बॉल. इथे देखील फसवा चेंडू आपण पाहतोय. व्हॉट अ सुपर बॉलिंग. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. प्रणय कदमची गोलंदाजी आवडली तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 षटकांचा स्पेल. अवघ्या 12 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले. वारंवार सफलतापूर्वक गोलंदाजी तो करतोय. वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर फॉल आई सासाईवाली तुळशी फायटर्स या संघासाठी सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून प्रणय कदमचं नाव आवर्जून घेतलं जाईल.
5 षटकांचा खेळ संपलाय. 8 गड्यांची कत्तल, 42 धावा धाव फलकावरती. 42. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय लास्ट ओव्हरला झाली सुरुवात आणि सुरुवात देखील झाली आहे दमदार. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधून गॅप शोधत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. ऑन साइडला कॅच होता यावेळेस. क्लोज कीपर थोडं बचकेर येणार आहे बाबा. अनिल क्लोज विकेट होते. अस्टांचा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने. प्रतीकला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. बॉलर तयार. यावेळेस देखील आपण पाहतोय मागे खेळला गेलाय. जय पाटणकर तिकडे आहेत सेकंड विकेटीच्या भूमिकेमध्ये. आणि आणखीन एक बॉल डॉट. मॅच स्लो झाली. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर काय घडलं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर 5, मग पुन्हा 5, मग पुन्हा 5, म्हणजे सलग दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 5-5 धावा आल्या. त्यानंतर 7 धावांचा षटक आपल्याला प्रणयचा पाहायला मिळाला. वैभव मोहिते आलाय, तो देखील आतापर्यंत पहिल्या 3 मध्ये फक्त त्याने 5 खर्च केल्यात. हे 3 बॉल ठरवतील टार्गेट काय सेट होईल. अपील झाले. येस इट इज आउट. बॅट हवे मध्ये होती, पाय क्रिसच्या बाहेर. फलंदाज बाद आहे. आणखीन एका विकेटचा पता मैदानाच्या आतमध्ये. मोठा धक्का लागला बॅटिंग करताना शिवाज 11ला. सध्या तर या पूर्वार्धामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती आहेत ते असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या मनाला हवी तशी ते मॅच चालवत आहेत. 8 विकेट, 47 धावा धाव फलकावर. आयुष्य आरोही 11 संघाने 2 वेळेस समोरील संघाला ऑल आउट केलं. म्हणजे जितके खेळाडू तुमच्याकडे आहेत, 1 सोडून 10 गड्यांची कत्तल. समोर खेळलाय, हवेशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केलाय सार्थक. आणि आणखीन एक झेल टिपतोय सार्थक. क्या बात आहे. मला वाटतं आतापर्यंत 9 विकेट गेल्यात शिवाज 11च्या आणि त्यामधून 5 झेल तर सार्थकनेच टिपल्यात. कॅचिंग पॉइंट वरती उभा आहे. विश्वासू हात आहेत आणि विश्वासू हातांमध्ये बॉल गेला की चिंता राहत नाही. शेवटची जोडी आता मैदानावरती दाखल होईल. रिटर्नच येतात सगळे बॅट्समॅन एका पाठोपाठ एक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर षटक देखील इथे संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले आपण पाहत आहोत. ती
माझ्या हाती एक्साइटमेंट आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळाले नाही, कारण अवघ्या 47 धावफलकावरती आपण पाहत आहोत 9 विकेट गमावले बॅटिंग करताना श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 या संघानं. 47 झालेल्या 48चं टार्गेट आपण पाहणार आहोत. 48. लास्ट बॉल विकेट असेल अंपायर. हे विकेट आहे, ऑल आउट टाक. आदरणीय दयारामजी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. बाहुबली प्रशांत मडवी यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणे ही स्पर्धेची ओळख आहे. या स्पर्धेने जपली बांधिलकी, या स्पर्धेने जपली आपुलकी, जपलंय बंधुत्व आणि जपलंय मैत्रीत्व. हे मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी सर्व मान्यवर आमच्या मंचावरती विराजमान होतात. त्या सर्व आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण नेहमी करत असतो आणि आज देखील आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. आईका नावाचे प्रोप्रायटर राजूदादा आणि त्यासोबत बाहुबली ऑफ रुहा प्रशांतजी मडवी यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. शुभंकर फार्म्स त्यांच्या वतीनं आकर्षक प्लांट, मिनी प्लांट आपण पाहत आहोत आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला अतिथी मंचावरती VIP डाईस वरती आपण करत आहोत. आर्या कोस्तेकर, चला इन ऍक्शन मध्ये आपण लगेच. कमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. 48चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल याचा धावतवर्णन ऐकण्यासाठी कमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वर मी इन्व्हाइट करतोय रुहाचा बुलंद आवाज. रुहा तालुका प्रीमियर लीग मध्ये महत्वपूर्ण भूमिका त्यांची देखील आहे. ऐकू आवाज रुहाचा. त्यापूर्वी आपण सन्मान करूयात आदरणीय लवेशजी पारंगे, रमेशजी पारंगे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करत आहोत. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा RTPLच्या वतीने हार्दिक स्वागत. लीग क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग, लोणीकरांची लीग, क्रिकेट प्रेमींची लीग, कोणी आली रमाकानुका प्रीमियर मुख्यमंत्रीचे तेजस नरेला पाहतोय मी. ज्या पद्धतीने बॅट घेऊन जातो ना, ती स्टाईल सुद्धा वेगळीच आहे. बजरंग बली, क्रिकेटचा बजरंग बली, आणि विराट कोहली सारखी घेऊन जातो. बट आज पाहायचं आहे की किती मोठा विराट फॅन आहे, कारण की ही मॅच आहे. मॅच W लावायचं आहे आपल्याला आणि मग विनिंग झोन मध्ये सुद्धा जायचं आहे. सो माय फेवरेट तेजस नरे आज माझा आवडता आहे आणि त्या आवडत्याचा पाठीराखा म्हणून मी ॲज अ कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतोय. थँक्यू सो मच. यापूर्वी मला प्रथमेश ठाकूर आपण साथ दिली, त्याच्या आधी आपण हर्षल मुंडे. आज संपूर्ण दिवस तुम्ही ऐकायला पाहायला मिळालात. या स्कोरर डन. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती एक छोटीशी अपील होताना आपल्याला पाहायला मिळाली. बॅटवरून येतोय, रन्स कमी आहेत, बट सागर भोबड ओळखला जातो त्याच खेळासाठी की छोटे रन्स असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने धावांना थांबवण्याचं काम सागर भोबड. आणि पाठीमागे जर राजू असेल तर मग काय अजूनच बाद. प्रेशर टाकायचा पुरेपूर प्रयत्न करणार शैलेश पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. हा, शैलेशचाही चांगला चेंडू पाहायला मिळाला. रिस्की रन, बट डायरेक्ट हिट लागली असती तर काही घडलं असतं. सिंगल डबल येत राहतील का, की मात्र 1-2 रन येत राहील. ॲक्शनसाठी थोडासा कॉल घेतला जातोय आपल्याला पाहायला मिळेल.
नो बॉल पंच आमच्यापर्यंत देत आहेत की बॉलिंगच्यामुळं एल्बो बेंड होतोय बॉलिंग करत असताना, त्याच्यामुळं हा बॉलिंग करत असताना यस ऑन स्क्रीन आपण पाहू शकता ज्या पद्धतीने एल्बो बेंड झाला, त्याच्यामुळं पंचांनी हा अवैध शैलीमध्ये घेतला होता. नो बॉल त्यासाठी आलेला आहे. पंच सर आपल्याला बोलवलंय आणि आयोजकांपैकी एक दोन. ॲक्शन अवैध लागली आहे, त्याच्यामुळे आता बॉलर आपल्याला चेंज करावा लागणार आहे. सो नो बॉल आणि +1 अशा 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. शैलेश बॉलर वरती आक्षेप आला आणि शैलेश बॉलर म्हटलं की आपल्याला पाहायला मिळतं की 2 ओव्हर्स त्याच्याकडून मागील ओव्हर मॅचमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने फेकल्या होत्या, पण यावेळेला पंचांना थोडासा काही प्रॉब्लेम आला. पण मात्र मॅचकडे आपण वळतोय. नो बॉल आला, त्याच्यामुळं दोन्ही बॅटर्सना 1-1 रन येते आणि नवीन बॉलर पाहायला मिळतोय कल्पेश, अर्थात वाळंजगावचा कल्पेश पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकण्यासाठी कल्पेशला 5 रन केलंय. सॉरी नागोटण्याचा चेंडू हवेमध्ये आहे खूप वेळ. जेल पण फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिट बॉल होता, त्याच्यामुळेच रिक्स घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. बट ते म्हणतात ना आपल्याला स्टार होण्यासाठी जस्ट एक स्टारडम पाहिजे असतो आणि तो स्टारडम आता आलेला आहे. कल्पेशला जर स्टार बनायचं असेल ना तर यस पहिला बॉल कल्पेशसाठी ऑब्व्हियसली नव्हताच, बट आता जर कल्पेशला स्टार बनायचं असेल तर मग मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. जय पाटणकरला पकडलं, जी विकेट हवी होती ती विकेट सुद्धा मिळाली. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले परत एकदा आला तर मजा येऊन जाईल. हर्षल मुंडे रॉ स्पोर्ट्सला विनंती. चला बॉल आला, बॉल आल्यानंतर बॅटच्या एजवरती लागला होता, चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि मग गोलंदाजाचे रिॲक्शन्स, स्वतः फॉलो थ्रोमध्ये गेला आणि मग चेंडू पकडला, झेल आली. आणि म्हटलं होतं ना की फक्त एक बॉलर जो चांगला स्टार्ट करून देईल, जो चांगल्या पद्धतीने फटके आणून देईल आणि चांगल्या पद्धतीने मॅचला बनवेल, आणि मॅचला बनवायला चालू सुद्धा झाले. 4 धावा ऑन बोर्ड झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर तेजस साठी होता तेव्हा 20 धावा आल्या होत्या, बट तरी सुद्धा आता गणित बदलणार.
ज्या पद्धतीने बॉलिंग आहे, सागर भोबडच्या खात्यामध्ये सुद्धा गोलंदाजांचा तोफखाना आहे. तो तोफखाना ते असला बारूद आपल्याला काढावे लागणार आणि त्यांच्यावरती तुटून पडावं लागणार. फक्त बॅटिंगच आमच्याकडे नाही आहे. यस आमच्याकडे राजू आहे, यस आमच्याकडे सागर आहे जो चांगले फटके खेळतो, बट आमच्याकडे बॉलरचा तोफखाना सुद्धा आहे आणि तो तोफखाना दाखवण्याचा वेळ आता आलेली आहे. आणि आता तुळशी फायटर संघाला 4 वरती 1 गडी बाद आहे. पुढील चेंडू अनिल वारकडसाठी. अनिल साठी टाकलेला चेंडू रंपाट, एकदम रंपाट, बेफान होऊन गोलंदाजी करतोय आणि हेच कल्पेशची नाविन्यता आहे. कल्पेश ओळखला जातो आपल्या स्पीडसाठी, आपल्या टप्प्यासाठी आणि कधी कधी कल्पेशला आपल्याला कट करताना सुद्धा पाहायला मिळतो. अनिल वाडकर पाहायला मिळतोय, बट प्रेशर दोन्हीही टीमवरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही बाकी, 44 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत. अनिल वाडकरने खेचायचा प्रयत्न केला, चेंडू हवेत, झेल धरतीला दान, ऑलमोस्ट डन. कल्पेश म्हणेल मी ऑलमोस्ट डन केलं होतं तुमच्यासाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, बॅटची कडा घेतली होती, चेंडू हवेमध्ये होता, मोह आला, फिल्डरला आलेला मोह आणि मग त्याच्याकडून सुटलेली ती झेल सुटली जाते. पण त्याच्यानंतर आपण पाहिलं यस बॉलरला हवी असलेली एक विकेट, ती विकेट मात्र मिळत नाहीये आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती तेजस नरे. तेजस नरेसाठी खोलात टाकला होता, चांगल्या पद्धतीने खोलात होता आणि त्याला ओळखलं सुद्धा त्याने. बॅटला पूर्ण आपण जर पाहिलं चॉप करायचा प्रयत्न केला आणि मग तो चेंडू थांबवला कशा बशा पद्धतीने आणि सुंदर सुंदर एकदम सुंदर ओव्हर टाकली गेली. या ओव्हरमध्ये 1 विकेट आली, 3 धावा धावफलकावरती आल्या, पण त्या एक्स्ट्रास मधून आलेल्या 3 धावा आपण काउंट करतोय. सो ओव्हरऑल झाले असं येणारे 30 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. एका बाजूला आपण जर पाहतोय तेजस नरेचा एक चेला किंबहुना तेजस नरेला गुरु मानणारा साईराज नरे आपल्या बाजूला बसलेला आहे. बॉलिंगचे धडे त्यांनी सुद्धा घेतलेत, तो सुद्धा स्मित हास्य करतोय कारण का मॅच मध्ये अजूनही आहेत ते. बट पलटवार व्हायला कधीही वेळ लागत नाही. मुळगाव गेल्या वर्षीची साईराज नरेची मूळ टीम, गेल्या वर्षी त्याच टीम मध्ये होतास आणि आज आपल्याला त्यांना सुद्धा सपोर्ट करावा लागणार आहे. 6 धावा धावफलकावरती 1 गडी बाद, 1 षटक समाप्त आहे, 30 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर यस बॅटिंग टीम आता आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. लाऊड अपील केलेली पाहायला मिळाली आहे आणि तेजस नरे बॅक हिट विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, अरे रे 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 शेवटच्या क्षणाला बॅट लागली आणि मग त्याच्यानंतर हिट विकेट. पाठीमागून राजू खुश, सगळे खुश, सब बढिया आहे, बाकी सब फर्स्ट क्लास आहे. फलंदाज बाद झाला पण निराशा अर्थात डगआउट तुलसी फायटर्स या टीमकडे, कारण का मौल्यवान विकेट आहे मॅच मध्ये बनून राहण्यासाठी आणि आव्हान इतकंही मोठं नव्हतं, रिस्क घ्यायची नव्हती आणि त्याच पद्धतीची टेक्निकली बॅटिंग तेजस नरेकडून अपेक्षित होती सुद्धा. आणि ज्या लयमध्ये तो दिसत होता, चॉप करत होता, एक स्क्वीज करत होता आणि सिंगल डबलचा खेळ आणायचा प्रयत्न करत होता, बट 3 या धावासंख्येला त्याला थांबा दिला. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो, वैभव मोहिते येताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिल नॉन स्ट्रायकर एंडवरतीच राहतील कारण हिट विकेटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळाली. सो येणारे 29 चेंडू आणि 42 धाव्यांची आता धावफलकाला गरज आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग विकेट ह्या मॅचसाठी मी म्हणेन की बॉलिंग विकेट आहेत. पहिली मॅच झाली होती ना ज्यामुळे 100+ धावा धावफलकावरती जेव्हा आल्या होत्या सुरक्षा अगेन्स्ट, तेव्हा म्हटलं होतं की नाही बॉलिंग नाही, ही बॅटिंग विकेट पाहायला मिळते. बट ज्या पद्धतीने तुलसी फायटर्सनी बॉलिंग केली तेव्हा वाटलं यस बॉलिंग विकेट आहे की बॅटिंगची गळती लागले. बट आता जेव्हा तुलसी फायटर संघाचे सुद्धा फलंदाज बाद होत आहेत, असं वाटतोय की यस बॉलिंग विकेट असू शकते. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येऊ शकलाय, आलाय सुद्धा क्षेत्ररक्षक, पकडली आहे झेल. चेक करतो, यस 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 सर, 1 मिनिट सर, चेक करा, पंच चेक करणार आहेत.
कोण बाकी बोलणार नाही. पंचांचा जो निर्णय राहणार तोच अंतिम निर्णय राहणार आहे. पंच जो निर्णय देतील. यस, यस, ऑन लाईव्ह आपण पाहू शकतो. ऑन लाईव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला लाईव्ह वरती पाहायला मिळणार आहे की काय गोष्टी झाल्यात आणि जो निर्णय पंच देतील तो आपण मान्य करणार आहोत. जो निर्णय तेजस सर पंच देतील तो आपण मान्य करणार आहोत. पहिल्या दिवसापासून सर्व डिसिजन हे पंचांनीच दिलेले आहेत आणि आत्ता सुद्धा डिसिजन्स हे पंचच देणार आहेत. जस्ट पाहिला जातोय, 2-3 अँगल्सने पाहिला जाणार जो निर्णय येणार पंचांकडून. कारण का डे 1 पासून नव्हे तर RTPL जेव्हापासून स्टार्ट झाले तेव्हापासून आपला एकच नियम होता, तो म्हणजे पंचांचा निर्णय, आणि त्याची अंमलबजावणी आपण वारंवार केली आहे आणि खूप वेळा ती वारंवार केले. यस, या विकेटसाठी आपण ज्यांनी मेहनत घेतली ती विकेट ज्यांनी बनवली त्यानेच ती झेल घेताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. क्लिअर आलेली आपल्याला पाहायला मिळते डगआउट्समध्ये आणि आमच्या PCR रूममध्ये पाहायला मिळत आहेत की ज्या पद्धतीने गोष्टी घडल्यात.
पंचांचा निर्णय आला, अर्थात OUT आउट हा डिसिजन पंचांनी दिलेला आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग जेव्हापासून स्टार्ट झाली तेव्हापासून आणि आत्तापर्यंत एक आणि एकच निर्णय चालला. पंचांनी दिलेला तो निर्णय तो कायम राहतो. यूट्यूब लाईव्ह रोहा स्पोर्ट्स कडून पाहायला मिळते. बट यूट्यूब लाईव्ह रोहा स्पोर्ट्स असो किंवा कोणत्याही कानाकोपऱ्यातला लाईव्ह असो, नियम असा असतो की जो टीम असते ती टीम फक्त आणि फक्त बॉल फॉलो करत असते. प्लेयर फॉलो केला जात नाही, बॉल फॉलो करते. सो बॉल फॉलो करत असताना अँगल बरोबर आलेला आहेत आणि त्याच्यामुळं पंचांनी तिन्ही पंच एकत्र आले आणि तिन्ही पंचांनी एकत्रित येऊन घेतलेला तो निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. यस, एका वाट्याला दुःख येणार. क्रिकेटचा खेळच हा असा आहे, येणारा प्रत्येक चेंडू कोणासाठी सुख देतो तर कोणासाठी दुःख देतो. बट आपली खेळाडू वृत्ती कशी आहे याच्यावरती संपूर्ण हा खेळ टिकून आहे आणि त्या खेळामुळे आणि हीच खरी RTPL आहे. येस, आपण त्या RTPL बद्दल बोलू ह्या चेंडू नंतर. डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तू घे मी घे याच्यामध्ये चेंडू निसटतो. चेंडू सीमारेषा जवळ पोहोचतोय आणि पार सुद्धा करतोय. येतोय चौकार. तो पंचांनी निर्णय दिला सुद्धा आणि मान्य सुद्धा केला. आणि आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती पैसा खूप कमवते, रिस्पेक्ट मान सन्मान कमवलं जातं ना. सो RTPLनी हेच कमवलं आहे. ज्या पद्धतीने डिसिजन येईल तो मान्य करतात आणि RTPL हा मध्ये कोणत्याही वादाला आम्ही थारा देत नाही. रिवर्सचा अटेम्प्ट करायचा होता, चांगल्या पद्धतीने बनवायचा होता. हरेश आपल्याला पाहायला मिळतात. हरेश सानप ॲक्शन रिप्ले आपण पाहतो. यास पूर्ण स्विच करायचा होता, पूर्ण क्वीज केलेला आपल्या शरीराला. बट तरी सुद्धा आपण पाहिलं धावफलकावरती निर्धाव चेंडू येतोय. धावफलकावरती धावा बनल्यात, त्यामुळे 10. या षटकातले चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. अल्पेश फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कांच्या मधून चेंडू निघून जायचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळी ब्रिलियंट एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. एकचं दुहेरीमध्ये रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं का होईना, यस तिसऱ्या मंजांची मागणी आपण केली. ॲक्शन रिप्ले सुद्धा आपण पाहतोय. चेंडू उडाला नंतर यस चांगला कॅमेरा वर्क सुद्धा पाहायला मिळालं. त्याच्यानंतर चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यानंतर यस अँगल परत मागे फ्रीज केला जातोय, परत मागे जवळ आले. अप व्ह्यू आणि त्या अप व्ह्यू मधून आपण पाहतोय जंप. डिसिजन पेंडिंग डगआउट्समध्ये. पंच जो निर्णय देतील तो आहे इस 4 और म्हणजे 2 वाचवल्यात की 2 गमावल्यात. 2 तर ऑलरेडी धावलेले आहेत, म्हणजे ॲड होतील त्या म्हणजे फक्त 2 धावा. सो 2 वाचवले आहेत की 2 गमावले आहेत. फक्त 2 रनासाठी ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. ऑलरेडी ऑन स्कोर बोर्ड 10 पाहायला मिळतात. सो 12 होतील की 14 हेच गणित आपल्याला पाहिजे. यस, सेव्ह केलेला आहे, बाउंड्री वाचवलेली आहे आणि मिळतात ह्या फक्त 2 धावा. ब्रिलियंट एफर्ट्स संघासाठी 2 धावा वाचवताना प्रयत्न. धाव 1 असो धाव 2 असो, वाचवली, मेहनत केली. लांबच लांब आला चेंडू, सीमारेषा पार. याची अपेक्षा होती आणि हीच गरज होती. गरज आली अर्थात षटकार आलाय. चांगली ओव्हर, चांगले दिवस चालू होते. बट नंतर आयुष्याचा कोरोना आला. शेवटच्या बॉलवरती तो कोविड-19 आल्यासारखा तो बॉल, त्याला अर्थात बॉलला पाठवलं
सीमारेषा पार. आणि अर्थात जे मोठं टार्गेट लांब लांब चाललेलं त्या टार्गेटला तुळशी फायटर्सच्या बॅटरने अर्थात हरेशने जवळ आणलं. 24 चेंडू आणि आता फक्त विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 24 मध्ये 30 हव्या आहेत. कल्पेश ज्याने एक षटकासाठी असा बॉलर म्हणून आला होता, जेव्हा शैलेशला बाहेर काढावं लागलं होतं तेव्हा कल्पेश येताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याने 5 चेंडूचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला असेल, जो फक्त टाकला कारण एक शैलेशने फेकला होता. त्या 5 मध्ये 3च धावा देऊन एक फ्री हिटचा बॉल त्याच्या वाट्याला होता तरी सुद्धा 3च धावा दिल्या आणि एक मौल्यवान विकेट सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेश वाळंज, कल्पेश वाळंज, कल्पेश वरती आक्रमण करायचा प्रयत्न. अर्थात ऑन साईडला चेंडू सुद्धा ढकलला जातोय. क्षेत्ररक्षण फंबल, एकचं रूपांतर दुसरी मध्ये करताना पाहायला मिळालंय. चांगल्या पद्धतीचे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने अनिलला मिळणार आहेत 2 आणखीन धावा. संघाची धावसंख्या 20. येणारे 23 चेंडू आणि 28 धाव्यांची आता गरज आहे. मॅच अजूनही आपण ठरवली तर बनू शकते, बट ॲज अ बॉलर पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर एक ओव्हर चांगली आणि काही विकेट्स मिळाल्या तर विकेट मिळू शकते का? चेंडू खूप वेळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. राजू वाघमारे कधी चुकत नसतो मित्रा. राजूने घेतली विकेट आणि फलंदाज बाद. चलो, कल्पेश घाग आपल्याला पाहायला मिळतो आणि ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती रिॲक्शन दिल्या होत्या त्याने आणि वाटलं होतं विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. विकेट मिळाली सुद्धा. 6 ओव्हर 6 षटक म्हणजे एकदा मराठीत म्हटलं एकदा इंग्लिशमध्ये म्हटलं, पण लॉंग टर्म पर्यंत खेळणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट फॉर्मॅटच आहे, बट 6 ओव्हर पर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्टेबल ठेवणं आणि ज्यावेळी आपल्याला गरज आहे, ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी आपल्याला मैदानावरती स्टेबिलिटी राहिलं पाहिजे. स्टॅबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे आताच्या टाइमला. मोठ्या फटक्या मारायचा प्रयत्न केला जातोय, बट शरीरावरती चेंडू आदळला जातोय. निर्धाव चेंडू होते. कल्पेश घाग डावखुरा फलंदाज. डावखुऱ्यासाठी जेव्हा मैदान बनवलं गेलं होतं आणि नंतर मग सर्वांच्या कॉन्ट्रोवर्सीज एकच आल्या होत्या RTPL कडे की या ग्राउंडवरती लेफ्टी सक्सेसफुल राहतात, लेफ्टी खूप रन बनवतात, खूप बनवतात, बट ॲज पर दी रूल्स तुषारने बनवल्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला आज सुरागने बनवल्यात. राईटी आहे सुराग, त्यांनी सुद्धा चांगल्या धावा बनवल्यात. स्लो बॉल खूप वेळा होता. बॅटरने ठरवलं होतं की आता आपल्याला फक्त आणि फक्त मोठा फटका किंबहुना ढकलून सुद्धा खेळायचा प्रयत्न करायचा आहे. कल्पेश वाळंज, मॅन फ्रॉम नागोठणे, इम्प्रेस केलंय. काय बॉलिंग केलंय. इकॉनॉमिक्स बघितल्या, त्याच्या स्टॅट्स जर आपण पाहिल्या, ज्या पद्धतीने स्पेल टाकतोय. यस, कधी कधी मार खातो, बट त्याच्यानंतर जो कमबॅक करतो अफलातून. तिखट, एकदम तिखट गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. अक्षरशः आपण जर पाहिला काही या 2-3 बॉल पासून आहे ना, बॉलर टू कीपर अशीच बॉलिंग होताना पाहायला मिळते. लाईक अ प्रॅक्टिस सेशन. तो येतोय, बॉल टाकतोय. प्रॅक्टिस सारखी कम्प्लिटली बॉलिंग होताना पाहायला मिळाली आहे. बॅटर्स 3 बॉल खेळले, 3ही बॉल डॉट आलेत. फुलटॉस बॉल आहे, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय. फेकी करेपर्यंत 1 धाव घेतली. जरा चलो, ॲटलिस्ट शेवटच्या बॉलवरती 1 धाव तरी आली. धाव फलकावरती धावा होताना पाहायला मिळाला. 3 धावांची ओव्हर या आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये पहिल्या बॉलवर 2 रन, नंतर विकेट आणि त्याच्यानंतर आलेले ते 3 डॉट आणि एक शेवटच्या बॉलवरती 1 रन. 9 अर्थात 3च धावा धाव फलकावरती या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाले. टोटल 2 ओव्हर कल्पेश वाळंजने फेकल्या, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 5. आणि हा बर्ड आय व्ह्यू आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून. RTPLचं हे सुंदर मैदान क्रीडा संकुलनचं, आणि ज्या पद्धतीने हँडशेक आणि त्याच्यानंतर
मैदानाला पूजन करतात आणि मग खेळायला सुरुवात होताना पाहायला मिळतोय. विकेट बनवले आहे. सुंदर हे मैदान. परफेक्ट गोल. आणि हा ज्या दिवशी अर्थात RTPL चालू झाली होती त्या दिवशीचा आपण स्टेज पाहतोय. मनमोहक करणारे हा मैदान. अर्थात गोलंदाजांसाठी तर अर्थात मी तर म्हणेन की आजच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय या मैदानाने सर्वांची मनं जिंकलेत. आणि ज्या पद्धतीने बॉलिंग होते, अरे वा, कमाल. रन्स पण येतात एका बाजूने, तर एका बाजूने तेवढ्याच चांगल्या बॉलिंग सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला धावफलकाकडे वळतो आपण, ज्या ठिकाणी धावफलकावरती आता 18 चेंडू आणि 27 धाव्यांची आता आपल्याला गरज आहे. कल्पेश वाळेंचा स्पेल संपलाय. 2 विकेट्स त्यांनी सुद्धा घेतल्या. आणि आता गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज अल्पेश. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स दिल्या होत्या जरूर, पण 2 विकेट घेतल्या होत्या अल्पेशने. अल्पेशने टाकलेला चेंडू शरीरावरती आदळतोय आणि यस, लेग बाईस मधून पंचांनी इशारा केला की रन येताना एका धावेने धावफलकावरती वाढ होते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातो. 22 ही धावसंख्या धावफलकावरती. मॅच मध्ये थोडी का होईना बट शांतता आलेली आहे. डगआउट्स तुम्ही म्हणू शकता, किंवा त्याच वेळी जर आपण पाहिलं दोन्ही डगआउट्स शांत आहेत. अतिथी कक्ष शांत आहे. रसिक प्रेक्षक सुद्धा शांत आहेत, कारण रन बॉल इक्वेशनची मॅच अजूनही आली नाहीये, बट येऊ शकते. जस्ट 1 हिट, एक मोठा फटका आणि मग मॅच रन बॉल इक्वेशनला येऊ शकते. 26 हव्यात 17 चेंडूंमध्ये. एक मोठा फटका हवाय, रन बॉल इक्वेशन पर्यंत पोहोचू शकतो. आणि एक मोठा फटक्याच्या गरजेमध्ये उत्कृष्ट अशी झेल, दुसरी झेल पाहायला मिळाली आहे आपल्याला. अफलातून फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग. RTPLचा पार्ट आहे आणि RTPLचा पार्ट असताना विशालने ही विकेटसाठी सुद्धा सॅक्रिफाईस केलेत. खूप चांगली विकेट त्यांनी बनवले. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. चेंडू उडाला, हवेमध्येच होता चेंडू आणि विशाल परत एकदा तारणहार म्हणून आलाय. झेल झेल झेल, यास पकडली त्यांनी. एका हाताने घेतलेली झेल, सुंदर झेल. विशालचे सेफ नाही, अर्थात आपण बोलतो परमनंट हँड्स आहेत त्याचे. त्याच्या हातामधून कधीच चेंडू सुटला नाही आणि त्यांनी दाखवलं सुद्धा. यापूर्वी सुद्धा एक चांगली झेल घेतली आणि आता विदाऊट एनी रिव्ह्यू अंपायर सेज यस, इट्स OUT आउट. मालक म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, विशाल लाड आलेला आहे मैदानाच्या आत. हाच आहे होप. 5 गडी बाद असताना विशाल आलाय आणि मग पहिल्याच बॉलवरती यास अल्पेशने दाखवला, यास तू मागील मॅच गाजवली आहेस, मागील मॅच मध्ये चांगला ठरलाय, बट पहिल्या बॉलवरती तर ऍटलीस्ट हा पहिल्या बॉलचा सन्मान तर मला पाहिजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. यस, पहिल्या बॉलचा सन्मान येताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट स्टंप पकडूनच बॉलिंग आहे. फुलटॉस बॉल गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक सागर भोपट पडतोय, धडतोय, पण चेंडू निसटतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. हार संघाचा तुळशी फायटर्सचा तरी तारणहार आता पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने तो येतोय. संघ अडचणीमध्ये अडकला की तेजस नरे फक्त एकाला आवाज येतो, विशाल नावाप्रमाणे कर कमाल. स्लो 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 स्लो, खूप स्लो. असं वाटलं विशाल ऑलमोस्ट रेडी आहे फास्टर वन साठी, बट स्लो बॉल आणि स्लो सोबतच थोडासा लेग स्पिन सुद्धा होताना पाहायला मिळाला. स्लो बॉल मारू की नको ना ना ना, असं वाटलं होतं की एकदम गुगली किंवा काही ठिकाणी बोलतात ललवा टाईपचा बॉल. 13 चेंडू 22 ची गरज. चला शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 1 रन येते. 1 रन म्हणजे विशालने ठरवलं कल्पेशकडे स्ट्राईक द्यायची नाहीये, स्ट्राईक आपल्याकडेच ठेवायची आहे. शेवटच्या बॉलवरती 1 धाव तरी घ्यायची. 1 धाव शेवटच्या बॉलवरती घेतली. आता येणारे 12 चेंडू
आणि 21 धाव्यांची गरज. सेम 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 मगासची मॅच झाली होती त्याच पद्धतीने मॅच बनत चालली आहे. आणि मग त्याच्यानंतर विशाल लाड नावाचं वादळ आलं मैदानावरती. 12-21 ची मॅच काढून घेतली होती मॅच हातातना. बट आता गोलंदाजी मार्क वरती काही परिवर्तन होताना पाहायला मिळतील. कोणता स्पेल, कारण का ही ओव्हर खूप निर्णायक ठरणार आहे. ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला खूप जास्त आपल्यावरती होप्स ठेवले आहेत टीमने, कारण का 12-21चं गणित आहे. 1-2 फटके आणि जस्ट मॅच एंड होऊन जाईल. बट ती मॅच एंड होण्या अगोदर आपल्याला एक बॉलर चांगला पाहिजे. विशाल लाड आहे आउट ऑफ द फॉर्म आहे, म्हणजे अनबीटेबल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बट त्याला थांबवण्यासाठी सागर बोबड किंवा त्याच्या टीमने किंवा यष्ट्यांच्या पाठी असलेल्या राजूने, शैलेशने, ऋषीने कोणीतरी कोणता तरी शस्त्र असेल त्याला पाठवलं. अर्थात सोहम आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला अर्थात आपण पाहतोय 5व्या षटकासाठी पाचारण केलं गेलंय. 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. सोहम ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतो. रनअप वरून यस थोडेसे कट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तुळशी फायटर्सला 12 चेंडू 21 ची गरज. 12-21 ची गरज असताना पंचांकडे दाद मागितली जाते. ना ना ना, चेंडू वळतोय, चेंडू फिरतोय सुद्धा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय यस लेग स्पिन केला आणि मग स्टंप सोडून राहाल, मग तो वाईडची रेंज आहे ना थोडीशी अजून लांब होत जाते. मोठी अपील. ना ना ना, यावेळी वाईड आहे, वाईड आहे. पंचांकडे दाद मागितली तुम्ही पण नाही. आशादायक नजरेने आपण पाहिलं सुद्धा होतं आणि विशालने ओळखलं होतं. स्टंप सोडलेच नाही त्यांनी, स्टंप्स मध्येच राहिला. जर आला माझ्या रेंज मध्ये तरच मी मारीन, नाही आला, नाही रेंज मध्ये आला. बट विशालने ठरवलंच होतं की स्टंप्स नाही सोडणार आता. असा वाईट देताय मग स्टंप मी मध्येच राहणार मी ना. बॅट मध्ये चांगला आला नाहीये. डायरेक्ट हिट जर शैलेशनी मारली तर काही घडलं असतं. बट राजू आहे, राजू वाघमारे जेव्हा जेव्हा पाहायला मिळतो यस क्लोज कॉल आहे. कल्पेश स्ट्राईक वरती आला. यस 5 बॉल खेळलेत बट एकच धाव धावफलकावरती बनलेत. 10 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 1 6, एक मोठा फटका. मॅच मध्ये परत एकदा तुलसी फायटरचं वर्चस्व येऊ शकतं. एक मोठा फटका, 1 बिग शॉट. एक लेफ्टी आणि बॉलिंग मार्क वरती सुद्धा आपण पाहतो ज्या पद्धतीचे आर्म्स चेंजेस. जे लेफ्ट आर्म आला की लगेच मग नॉन स्ट्रायकर एंडला म्हणतात की बाबा ये आता तुझ्या आवडीचा बॉलर राहिलाय, मग लेफ्टीला मारणार, मग लेफ्टी आलाच. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने मारला आणि चेंडू आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. म्हटलं होतं फक्त एक मोठा फटका पाहिजे मॅच बनवण्यासाठी आणि हा फटक्याने मॅच बनवली आहे. षटकार. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. एका अर्थात म्हणतात ना तराजू सारखी मॅच झाली, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. हा हा, क्या बात आहे. आणखीन एक लांब आलाय, खूप सुंदर आलाय, चेंडू सीमा पार. षटकार. मार खाणार रेंज मध्ये. ऑलरेडी आपण लेग स्पिन आहे, बट जेव्हा लेफ्टी साठी येतो तेव्हा तो ऑफ स्पिन येतो आणि ऑफ स्पिन लेफ्टी साठी बनतो असा, लाईक की स्टंप साठी बॉलिंग, विकेट काढायसाठी बॉलिंग, स्टंप्स वाचवण्यासाठी किंवा स्टंप मधून बाहेर टाकण्यासाठी बॉलिंग असती तर बात अलग होती. हा हा, चेंडू हवेमध्ये आहे पुन्हा एकदा. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि झेल धरतीला दान. वाटलं होतं की मॅच मध्ये बनेल, बट मात्र मॅच अलगच बनली आहे. खूप वेळ हव्यामध्ये चेंडू राहिला आणि मग त्याच्यानंतर आली आहे ती, म्हणजे आता 6च हवे आता फक्त. 7 मध्ये 6 झेल सुटली जाते. 7 मध्ये 6 एकदम इझी आता मॅच बनवली आहे.
विशाल लाड आपल्याकडे एक ऑप्शन आहे जो चांगले मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी होतो. बट जर या बॉलवरती डॉट आला तर 6 बॉल 6ची मॅच बघायला आवडेल. 6 बॉल 6 बघायला खूप आवडेल. 1 बॉल 7 बॉल 6ची मॅच आहे. हा बॉल जर डॉट आला तर, पण जर विशाल लाडने ठोकला तर वाईट बॉल आहे, खूपच बाहेर. बचावक गोलंदाजी करावी पण इतकीही बचावक नसो की समोरच्या संघाला 1-1 धाव आपण देत राहू. चला 5ची गरज आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय पूर्ण ऑलरेडी वाईट स्टंप वरती बॉल आणि तिथून मग तो वाईटच होणार आहे. वा फटका चांगला आहे आणि विशाल लाडने आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकलाय. विशाल लाड परत एकदा तारढार म्हणून आला आणि विशाल लाडने तेच करून दाखवलं. विजयी 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 आणि विजयी ठरतोय अर्थात तुलसी फायटर संघ. Let's